नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट हे मी नाही म्हणत, हे कोण म्हणतंय तर हे महिला व बाल विकास मंत्री आदिताई तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले असून त्यांनी काय म्हटले आहे की महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच की जागतिक महिला दिनाच्या दिवसापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यावर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार आहे। म्हणजेच लक्षात घ्या, जे बोललं जात होतं की नक्की फेब्रुवारीचा हप्ता येणार का मार्चचा हप्ता येणार का दोन्ही महिन्याचे पैसे जमा होणार, असा अनेक संभ्रम सुरू होता। कारण काल आपण पाहिलं की पत्रकार परिषदेच्या वेळी बोलताना ज्यावेळी आदिताई तटकरे यांनी सांगितले की फेब्रुवारी महिन्याचे पैसे जमा होणार आहेत, यामध्ये त्यांनी फेसबुकला त्यांची पोस्ट देखील केली होती, ज्या पोस्टमध्ये त्यांनी सांगितलेलं की यावेळी आम्ही जे पैसे जमा करणार आहे ते पैसे तुम्हाला हे फेब्रुवारी महिन्याचे असणार आहेत, त्यामध्ये मार्च महिन्याचा उल्लेख करण्यात आला नव्हता। परंतु आता मार्च महिन्याचे देखील पैसे दिले जाणार आहेत आणि ही एक लाडक्या बहिणींसाठी जागतिक महिला दिनाची सर्वात मोठी गिफ्ट असणार आहे। हे गिफ्ट म्हणजेच की 3000 रुपये महिलांच्या बँक खात्यावर जमा केले जाणार आहेत। आता हे पैसे कोणत्या महिलांना जमा होणार किंवा यामध्ये कोणत्या महिला बाद असणार याबद्दल देखील आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। मित्रांनो, अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ही अत्यंत महत्त्वाची व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, ही तुम्ही पोस्ट देखील पुन्हा एकदा पाहू शकता। ही पोस्ट आदिताई तटकरे ज्या की महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आहेत त्यांच्याद्वारे आज करण्यात आली आहे। आणि या पोस्टमध्ये पुन्हा एकदा बघा, तुम्ही पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सन्मान निधी 3000 रुपये महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना मिळणार 2 महिन्यांचा सन्मान निधी। म्हणजेच की यामध्ये स्पष्ट एक गोष्ट झाली आहे की लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी आणि मार्च असे 2 महिन्यांचे मिळून एकत्रित पैसे महिलांना जागतिक महिला दिनाच्या आधी येणार आहेत। जागतिक महिला दिन हा 8 मार्च रोजी असतो, परंतु यामध्ये एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की जागतिक महिला दिनाच्या आधी म्हणजेच की दिनांक 7 मार्च 2025च्या आधी सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी आणि मार्च असे 2 महिन्यांचे मिळून 3000 रुपये जमा होणार आहेत। यामध्ये अजून 2100 रुपयाचा कुठल्याही प्रकारचा निर्णय झाला नसल्याने 2100 रुपयांबद्दल यामध्ये आदिताई तटकरे असतील किंवा कुठलेही मंत्री कुणीही कुठलीही गोष्ट सांगितलेली नाही आहे। सध्या राज्याचे अधिवेशन सुरू आहे, परंतु या अधिवेशनामध्ये राज्याचं बजेट जे मांडलं जाणार आहे ते दिनांक 10 मार्च रोजी मांडलं जाणार आहे। या 10 मार्च रोजीच्या बजेटमध्ये, ज्याला अर्थसंकल्पीय बजेट म्हणतात, त्या दिवशी आपला जो अधिवेशनामध्ये आपला जो अर्थसंकल्प मांडला जाणार आहे, यामध्ये जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी एका वर्षासाठीचा निधी वितरित म्हणजे निधीचे बजेट काढून त्यामध्ये 2100 रुपये जाहीर केल्यास लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्यापासून 2100 रुपये जमा होतील आणि हे 2100 रुपये हे ज्या महिलांना जमा होतील त्यांना कायमस्वरूपी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। ही योजना आम्ही काही झालं तरी बंद होऊ देणार नाही, हे वारंवार राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी सांगितलं आहे। यामध्ये मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री असतील, या सर्वांकडून एक गोष्ट स्पष्ट करण्यात आली आहे की यामध्ये महिलांची संख्या कमी होईल। ज्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे त्यांची आम्ही संख्या कमी करू, परंतु सरसकट सर्व महिलांना बाद करून योजना आम्ही काही झालं तरी बंद होऊ देणार नाही। ही योजना एक क्रांतिकारी योजना आहे। लाडक्या बहिणींनी यावेळी सरकारला ज्याप्रमाणे बहुमताने सत्तेमध्ये बसवलं आहे हे आम्ही कधीही विसरणार नाही आणि सर्व पात्र ज्या महिला आहेत, ज्या गरजू महिला आहेत, त्यांना आम्ही एप्रिल महिन्यापासून 2100 रुपये देऊ, असे राधाकृष्ण विखे पाटील जे की मंत्री आहेत त्यांनी मागील महिन्यामधील कार्यक्रमात बोलताना सांगितलं होतं। परंतु हे बोलताना सांगितलं असलं तरी जोपर्यंत याबद्दलची अधिसूचना निघत नाही किंवा बजेटमध्ये या संदर्भातील ठराव होत नाही तोपर्यंत आपण 100% सांगू शकत नाही की लाडकी बहीण योजनेचे पैसे हे 2100 रुपये महिना झालेत म्हणून। परंतु सध्या आपण 2 गोष्टी मात्र 100% तुम्हाला सांगू शकतो। त्यामधील अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामधील लाडक्या बहिणींना पैसे हे येण्यास उद्यापासून सुरुवात होणार आहे। म्हणजेच की उद्या दिनांक 5 मार्च 2025 पासूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात होईल टप्प्याटप्प्याने। म्हणजेच की 5 तारीख, 6 तारीख, 7 तारीख
असे 3 दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेचे सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यावर 3,000 रुपये जमा होणार आहेत। हे 100% खरं आहे। आता ज्यांचे नवीन फॉर्म अप्रूव्ह झाले आहेत त्यांना देखील या महिन्यापासूनच पैसे येणार आहेत, त्यांना पूर्वीचे पैसे मिळणार नाहीत। त्यामुळे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे, तुमचा जरी फॉर्म आता अप्रूव्ह झाला असेल तरी देखील तुम्हाला यावेळी फेब्रुवारी आणि मार्च असे 2 महिन्यांचे मिळून 3,000 रुपये जमा होणार आहेत। पूर्वीचे पैसे तुम्हाला आता मिळणार नाहीत। त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा तुम्ही लाभार्थी असल्यास तुम्ही कुठल्याही प्रकारची चिंता करण्याची आवश्यकता नाहीये। तुमच्या बँक खात्यावर येत्या 1-2 दिवसांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला 3,000 रुपये जमा झाले असा मेसेज येणार आहे। हे मेसेज यायला किंवा हे पैसे जमा व्हायला सुरुवात झाल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी आपल्या चॅनलवर पुराव्यासही माहिती मिळणार आहे। त्यामुळे आपला चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराज।